नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. डोंगळेंचा राजीनामा, नव्या अध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा. गेल्या 8-10 दिवसापासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी त्यांचा राजीनामा दिला. गोकुळच्या अध्यक्षपदावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं जिल्ह्याच्या मातब्बर नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. पण आता अध्यक्षपदाचा हा तिढा सुटला आहे. मागील काही दिवसांपूर्वी बाबासाहेब चौगले यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील सुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील सुयेकर यांचंही नाव पुढं आलं. शशिकांत पाटील हे आमदार सतेज पाटील गटाचे संचालक आहेत. त्यातच ते संस्थापकांचे चिरंजीव असल्याने त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यातच अजित नरके यांचेही नाव अध्यक्षपदासाठी पुढे आलं आहे. डोंगळे यांनी आज राजीनामा दिल्यानं पुढील 3 दिवसात संचालक मंडळाची बैठक बोलावून त्यामध्ये राजीनामा मंजूर केला जाऊ शकतो. मंजुरीनंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे नवीन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव सादर करावा लागतो. साधारणतः 4-5 दिवसात त्यांच्याकडून नवीन निवडीचा कार्यक्रम येऊ शकतो. अरुण डोंगळे यांच्या राजीनामा नाट्यात महत्त्वाची बाब म्हणजे अरुण डोंगळे यांच्या मुलाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचं तिकीट देण्याचा शब्द दिल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आता वरिष्ठ नेत्यांचा निर्णय काय होणार आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.